ॲक्च्युली बऱ्याचदा बायकांच्याच नाही, पुरुषांच्या पण डोक्यात असं असतं, की व्हजायना लूज होते. ते काय वापर झाल्यावर लूज व्हायला असे इलास्टिक बँड वगैरे नाहीये. व्हजायना इज अ मस्क्युलर ऑर्गन आणि मसल्सचा टोन जातो, ही एक गोष्ट होते. किंवा असं असतं, की बिकॉज मला ते जे सेन्सेशन आहे त्याचा अनुभव घ्यायची एक सवय झाली आणि आता समहाऊ ते जे सेन्सेशन आहे ते मला वेगळं वाटत नाही आणि म्हणून मला प्लेजरेबल वाटत नाही आणि म्हणून मला असं वाटायला लागतं की नाही माझी व्हजायना लूज झाली आहे म्हणून मला काही फील होत नाही आहे. तर जेव्हा डिलिव्हरी होऊन जाते ना त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हजायनल मसल्सला परत टोन अप करण्यासाठी काही एक्सरसाइज करणं हे कंपल्सरी आहे. किंवा तुम्ही असं समजा की तुमच्या पेल्विक फ्लोअरचे जे मसल्स आहेत जे तुमच्या मोशन, युरिन आणि व्हजायनल ओपनिंग ह्या तिन्ही ओपनिंग्सला कंट्रोल करतात. म्हणजे मला जर पॉसिबल नसेल की मी युरिनला किंवा मोशनला जायला पाहिजे तर मी तासनतास युरिन किंवा मोशन होल्ड करू शकते. तसंच माझी व्हजायनल ओपनिंग होल्ड करणं ही पण माझी कॅपॅसिटी त्या मसलमुळेच असते. पण प्रॉब्लेम हा असतो की कारण मला त्या मसलचा टोन कसा मेंटेन करायचा हे माहीत नसतं. मला हे कोणी शिकवत नाही. इवन बऱ्याचदा पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरीनंतर हॉस्पिटल्समधनं पण हे बायकांना कधी शिकवलं जात नाही. मग तो टोन गेला ना की तो फील जातो आणि तुम्ही त्याच पद्धतीने सेक्स करत असाल तर तुम्हाला वेगळं फील येणार पण नाहीये. मग मलाच असं वाटायला लागतं की मला फील नाही होते. मग ह्याच्यामध्ये तुम्ही पहिलं तर तुमच्या मसलचा टोन सुधारणं हे त्याचं सगळ्यात पहिलं उत्तर. मग त्याच्यासाठी पेल्विक फ्लोअरच्या एक्सरसाइज करायच्या. ह्याच्याबरोबर तुम्ही पार्टनर सेक्समध्ये काही चेंजेस करणं अपेक्षित आहे. म्हणजे की तुम्ही पोझिशन्स बदलणं. जर कायम मेल ऑन टॉप पोझिशनला सेक्स होत असेल, तर सेम पोझिशनमध्ये सेक्स झाल्यामुळे त्याच्यात वेगळं फील होणं बंद होतं. इन्स्टेड ऑफ दॅट फिमेल ऑन टॉप काउगल पोझिशन्स असतात. त्याच्यामध्ये तुम्ही पार्टनरकडे फेस करून किंवा पार्टनरकडे पाठ करून सेक्स करणं. त्यामध्ये वेगवेगळे अँगल्स. मग अँगल कसा आणायचा? तुम्ही बसताय तेव्हा तुमचा एक पाय फोल्ड केलेला आहे, एक पाय स्ट्रेट आहे किंवा दोन्ही पाय फोल्ड केलेले आहेत, दोन्ही पाय स्ट्रेट आहेत किंवा तुम्ही मागे रेलून बसताय, पार्टनरकडे फेस करताय किंवा पार्टनरकडे पाठ करताय. या सगळ्या वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये तुमचा फील बदलतो आणि ते केल्यावर ज्या पोझिशनला मला तो फील आवडतो, त्या पोझिशनला मी रिपिटेशन्स परत करणं, ह्यानं मला तो फील परत मिळतो. किंवा याच्यापेक्षाही डॉगी स्टाईलसारख्या ज्या पोझिशन आहेत, रेअर एंट्रीच्या ज्या पोझिशन असतात, याच्यामध्ये तुमच्या मसल्सच्या थाईजच्या मसल्सच्या प्रेशरमुळे एंट्रीची जागाच कमी होते. मग तिथे फील जास्त बेटर येतो. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या सेक्स लाईफमध्ये इंट्रोड्यूस करायला पाहिजे. किंवा जेव्हा तुम्ही सेक्स करताय तेव्हा तुम्ही क्रॉस लेग करणं. याच्याने तुमच्या पार्टनरसाठी जी स्पेस अवेलेबल होते ती कमी होते आणि फील जाणवायला सुरुवात होते. तर ह्या गोष्टी तुमच्या सेक्स लाईफमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करायला पाहिजे जेणेकरून तुमचा जो सेक्सचा एक्सपिरियन्स आहे तो बदलतो, तो वेगळा होतो आणि म्हणून मग तो हवा-हवासा होतो. आणि मसल टोन जर गेला असेल, फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा सगळं नॉर्मल होतं, तेव्हा असं जेव्हा वाटायला लागतं, तर तेव्हा पेल्विक फ्लोअरच्या एक्सरसाइजेस ज्याला केगल एक्सरसाइजेस म्हणतात, त्यानं तो फील येतो. कारण सेक्स करताना जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरचं लिंग होल्ड करू शकता, ह्या गोष्टीने पण एक वेगळी फीलिंग मिळते, की हो, आय एम स्टिल देअर, आय कॅन होल्ड इट. आणि हे पुरुषांना पण सुखावणार असते, की जेव्हा त्यांची पार्टनर ते होल्ड देऊ शकते त्यांना, मग त्यांना पण तो प्लेजर मिळायला लागतो. आणि जर हे होत नसेल, तर मग आपल्याला असं वाटतं, की मला फील होत नाहीये किंवा पार्टनरला फील होत नाहीये. आणि हे सगळं करूनही जर तुम्हाला असं वाटतंय, की ते फीलिंग येत नाहीये, तर अशा वेळी मात्र मग तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. कारण मग याच्यामध्ये व्हजायनल टाईटनिंगसाठी ते तुम्हाला आवर्जून काही एक्सरसाइजेस शिकवतील, काही प्रोसिजर असतात त्या केले जातात आणि प्लस तुम्हाला मेडिसिन्स दिले जातात जेणेकरून तुमच्या मसलचा टोन सुधारेल. अलॉंग विथ एक्सरसाइजेस त्या सगळ्या ट्रीटमेंटने व्हजायनल टाईटनिंगसारखा इफेक्ट येतो. ॲक्च्युली व्हजायनल टाईटनिंग म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की व्हजायनल मसल टोन सुधारतो आणि ह्या ट्रीटमेंटसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यात मेल पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की त्यांची पार्टनर त्यांना असं म्हणते की मला फील नाही होत आहे. मग त्या पुरुषाला पण थोडंफार टेन्शन येणं स्वाभाविक आहे. आता त्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे की म्हणजे वयाच्या कुठल्या टप्प्यावर विचारलं, त्यांनी वय मेन्शन नाही केलेलं. तर फिमेलमध्ये वयाच्या ठराविक टप्प्यावर गेल्यानंतर
हे बोलणं पुरुषाला होतं साधारणतः 40च्या नंतर खास करून, की जिथं ॲक्च्युअली पुरुषांमध्ये पण 40 नंतर म्हणजे मी असं म्हणेल, की एव्हरी सेकंड पर्सन सफर फ्रॉम इरेक्टाईल डिस्फंक्शन. हं. 40 नंतर म्हणजे पुरुषांचा हार्डनेस कमी व्हायला सुरुवात होते पेनिसमधला. का? कारण काही ॲडेड फॅक्टर पण येतात. काहींना डायबिटीज, काहींना बीपी असे आजार त्याच्यामध्ये ॲड होतात आणि निसर्ग नियम सगळ्यांनाच लागू आहे ना. एजिंग सगळ्यांनाच आहे. तर एजिंग किती असावं फास्ट आणि स्लो हे प्रत्येकावरती अवलंबून आहे. तुम्ही जर मेंटेन केलं स्वतःला, फिमेलच्या बाजूने त्यांची व्हाजायना किंवा हे सगळं ठीक आहे. पण पुरुषाकडचं इरेक्शनच स्ट्राँग नाहीये, तर स्वाभाविक आहे ती स्त्री बोलणार आहे ना, की मला ते फीलच नाही होत आहे. का? कारण त्यांच्या पेनिसमध्ये इरेक्शनच नाहीये आणि ह्यांनी जर का ते वय क्रॉस केलंय किंवा ह्यांना डायबिटीज, बीपी ॲड झालेला आहे, तर त्या पुरुषाच्या पेनिसमध्ये इरेक्शन तेवढं स्ट्राँग येणार नाही. जेवढं इरेक्शन पूर्वी येत असतं तेवढं असे पण मी जे आता ह्या ठिकाणी हात दाखवतोय 15 ते 25 ह्या वयामध्ये असं इरेक्शन असतं. 25 to 35 मध्ये असं असतं. 35 to 45 मध्ये असं आहे. 45 to 55 मध्ये असं आहे. मग हे जे स्ट्रेट आणि ह्या अँगलमध्ये इरेक्शन जे 25 ला वगैरे असतं, ते 35 ला गेल्यावर अजून कमी होणार आहे. स्वाभाविक आहे 40 ला गेल्यानंतर त्यातला हार्डनेस कमी होणार आहे, स्ट्रेंथ कमी होणार आहे. त्या फिमेलला हे वाटणारच आहे स्वाभाविक आहे, की ते मला ते जाणवत नाहीये. पण मग त्या पुरुषाला अजून जास्त टेन्शन येतं. तर ही गोष्ट दोघांनी एकमेकांना सांभाळून करायला पाहिजे, की तिथं त्या गोष्टीला एक्सप्लोर कसं करायचं. मॅडमने मगाशी सांगितलं डिफरंट पोझिशनला करायला पाहिजे. मग तो फील येणार आहे, जो पूर्वी येत होता, जो आता मिसिंग आहे. टोन कमी झालाय मान्य आहे, पण त्या पुरुषामध्ये इरेक्शन पण स्ट्राँग पाहिजे. तर त्यासाठी ट्रीटमेंट अवेलेबल असतात आणि कुठल्या कारणामुळे प्रॉब्लेम आहे, डायबिटीजमुळे आहे, बीपीमुळे त्या आजाराची पण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. वजन कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. वजन जर जास्त आहे, पोटमध्ये येतंय ना, ॲक्चुअली आपल्या वजनाच्या म्हणजे एक्स्ट्रा 13 केजी यू विल लूज 1 इंचेस ऑफ पेनिस साईज. दर एक्स्ट्रा 13 किलो मागं तुमच्या पेनिसचा साईज 1 इंचाने कमी होतं. आता त्यांनी पोझिशन घेतली आहे मेल ऑन टॉप. हे पोटमध्ये येणार आहे ना. ते पेनिस पोहोचणार कसं व्हाजायनापर्यंत? फीलच नाही होणार आहे ना. सरळ-सरळ आहे ना. त्याच्यासाठी वेगळं काही खूप साऱ्या गोष्टी घडल्यात हे सांगायची गरजच नाहीये. कारण एजिंग ह्यांनी सांभाळलंच नाहीये. फास्ट वजन वाढते, ते पेनिस त्यांचं पोहोचणारच नाहीये तिथपर्यंत. किंवा ह्यांना डायबिटीज झालेला आहे. ह्यांना इरेक्शन स्ट्राँग येणार नाहीये. सेन्सर्स नाहीयेत तिथं. फिमेलमध्ये सुद्धा काही डिसीज ॲड झाले आहेत किंवा त्यांचं लुब्रिकेशन त्या ठिकाणी कमी आहे. तर तो जो सेक्स होणार आहे, तो त्या क्वालिटीचा होणारच नाहीये. किंवा मग टाईम बऱ्याचदा बायकांना सांगायचं असतं, की ह्यांचं फील होत नाहीये म्हणजे काय, की कदाचित ह्यांचं अर्ली इजॅक्युलेशन पण होतंय. कमी वेळासाठी ते तिथं आल्यावरती तो फील मिळणारच नाहीये. त्यासाठी त्यांचं जर काही इजॅक्युलेशन प्रोलॉंग झालं, जास्त वेळ चाललं, वेगवेगळ्या पोझिशनला चाललं, तर मग ते जाणवेल. तर कारणानुसार मग तो संदर्भ लावू शकता, की ॲक्चुअली लूज आहे, काय आहे, ते तुम्ही डॉक्टरांशी येऊन कन्सल्ट करून भेटून तुम्हाला कळेलच.